मला असं वाटतं सर्कल कम्प्लिशन आहे. मला असं वाटतं की तो क्राफ्ट राहिलेला नसून तो आता लाईफस्टाईलचा भाग झाला तो जो रिस्पेक्ट आहे किंवा तो जो आदर आहे तो आपण कधीच बी नेवर क्रॉस आर मला असं वाटतं की एव्हरी नेक्स्ट फिल्म इज अ ट्रान्सफॉर्मेशन. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. नाही रे, मला असं वाटतं की हा खूप मोठा शब्द वापरतोय आपण. पर्व वगैरे हे लोकांना ठरवलं. साऊथही आपल्याला खूप वाटतंय की त्यांचे सिनेमे चालतात, असं नाही आहे. मला असं वाटतं की आता मराठी चित्रपट खूप इंटरेस्टिंग आणि ट्रान्झिशनल फेजमधनं जातो. इतका वेळ त्यांच्याकडे शॉट डिसाईड करून मग ऑफला खेळू का लेगला खेळू, मग काय करू वगैरे, एक फेरफटका मारून येऊन मग शॉट इतका त्यांना बॉल क्लिअर दिसतोय आत्ता. मला नेहमी असं वाटतं की गुड पीपल एनहॅन्स युअर वर्क. चांगली तुमच्या आसपासची चांगली माणसं तुमचं आउटपुट बेटर करत जातात. तर आम्हाला काय शिकवलं? आम्हाला डिसिप्लिन शिकवलं, आम्हाला वेळ पाळणं शिकवलं, आम्हाला शब्द पाळणं शिकवलं, आम्हाला कॅमेराशी दोस्ती करणं शिकवलं. मला नेहमी असं वाटतं की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ही गंमत आहे की तो जो रिस्पेक्ट आहे किंवा तो जो आदर आहे तो आपण कधीच बी नेवर क्रॉस आर लाईन. जर 4 लोक म्हणतात की मला ह्याच्याकडनं काहीतरी शिकावं असं वाटतं, तर मग आपल्याकडनं काहीतरी चांगलं गेलं पाहिजे. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. आणि मी या मताचं आहे की बोलण्याचं काम लोकांना करू द्यावं, आपण काम करत राहावं. द रिझल्ट इज ऑलवेज अ बाय प्रोडक्ट. तुमच्या हातात काय? तुमच्या हातात त्यातली इमानदारी राखून सातत्याने चांगलं काम करत राहणं आहे. मी होपलेसली ऑप्टिमिस्टिक माणूस आहे. आय एम अ होपलेसली ऑप्टिमिस्टिक. मला वाईटातनं चांगलं दिसतं नेहमी. अनाकलनीय, दैवी आणि अविस्मरणीय अनुभव. जगणं बहारदार आहे आणि सोबत स्वप्नील जोशी असेल तर त्या बहारेला एक 4 चांद नक्कीच लागतील. आणि स्वप्नील म्हणजे जसं जिलबीचा गोडवा आहे तसा चिकी चिकी बुबुम बुम मधला एक विनोदाचा एक वेगळा तडका आहे खरं तर त्या सगळ्यात. आणि हे सगळं करत असताना तुझ्यामध्ये एक ज्या पद्धतीचा स्पार्क कायम वेगळं काहीतरी घेऊन येतोस, वेगळं करत असतोस, ह्या सगळ्यातली तुझी गंमत, तुला ह्या सगळ्याकडे बघताना काय वाटतं? आणि विनोदाचा म्हणजे ज्युरी ते पुन्हा एकदा स्वतःला आजमावून पाहणं, कशा अर्थाने या सगळ्या प्रोसेसकडे तू पाहतो? मला असं वाटतं सर्कल कम्प्लिशन आहे. कॉमेडी सर्कस केलं 6-7 वर्ष, अनेक सीझन जिंकलो, अनेक सीझन केले. तिथून मग फू बाय फूचा ज्युरी होतो ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष. मग हवा येऊ द्याला होतो 1-1.5 वर्ष. सो फ्रॉम दॅट टू आता परत आत्ता सगळे ही इतकी कमाल लेवलची कॉमेडी करतायत. या सगळ्यांना, जसं आपण क्रिकेटच्या भाषेत म्हणतो की या सगळ्यांना क्रिकेटचा बॉल फुटबॉल एवढा दिसतोय. इतका वेळ त्यांच्याकडे शॉट डिसाईड करून मग ऑफला खेळू का लेगला खेळू, मग काय करू वगैरे, एक फेरफटका मारून येऊन मग शॉट इतका त्यांना बॉल क्लिअर दिसतोय आत्ता. त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं, त्यांच्याबरोबर त्यांच्या बाजाचं काम करायला मिळणं, त्याच्यात काय होतं, तुम्ही मला नेहमी असं वाटतं की गुड पीपल एनहॅन्स युअर वर्क. चांगली तुमच्या आसपासची चांगली माणसं तुमचं आउटपुट बेटर करत जातात. त्यामुळे प्रसाद खांडेकरांनी उत्तम चित्रपट बनवला आहे. प्रसाद खांडेकर आणि प्रथमेशनी उत्तम चित्रपट लिहिला आहे. आणि माझा आवडता जॉनर आहे थ्रिलर कॉमेडी. हा माझा आवडता जॉनर आहे. म्हणजे वाळवीमध्ये परेशनी तो कसा अनफोल्ड केला आपण सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे अगदी नॅशनल अवॉर्डपर्यंत चित्रपट गेला. सो मला अत्यंत आवडतं, कारण मला हे दोन इतके विरोधाभास असणारे रस आहेत, त्यांना जेव्हा तुम्ही एकत्र आणतात तेव्हा काय धमाल होते. आणि प्रसादने त्याचा एक वेगळा टेक एक्सप्लोअर केला आहे, कम्प्लिटली वेगळा टेक आहे. म्हणजे वाळवी वेगळा झोन होता, दिस इज मोर फार्सिकल, मोर खूप जास्त मासी आणि काय म्हणतात लेमॅनला एन्जॉय करता येणारं ह्युमर आहे. सो आय एम एक्सायटेड. रोहित माने आणि प्रथमेश ज्या वेळेला म्हणतात की सीन करत असताना कॅमेरासमोर वावरणं कसं आहे, किंवा तू त्यांच्या टायमिंगचं कौतुक करतोस, पण त्या ज्या गोष्टी आहेत आम्ही स्वप्नील दादाकडे बघून शिकलो असं ज्या वेळेला म्हणतात, एकदम त्या सगळ्या गोष्टीचं तू कशा पद्धतीने स्वीकारतोस? कारण ज्या वेळेला चेकमेट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी एक तुझ्या आयुष्यातलं एक वेगळं पर्व सुरू होत होतं, 2006-07चा काळ ते आत्तापर्यंत 2025पर्यंत मागे वळून पाहताना नेमकं काय वाटतं? आणि आत्ता येणारी नवीन पिढी आहे, नाही यार, मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग काम करतात सगळेच. आणि त्यांच्याबरोबर काय होतं, नवीन पिढीशी जोडलं जा. म्हणजे मी जुनं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, मी आत्ताचाच आहे. पण आणि ताजा तवाना मला आहे. ताजा तवाना आहे. पण नवीन लोकांबरोबर काम करण्याचा फायदा होतो की तुम्हाला नवीन तंत्र शिकता येतं, तुम्हाला नवीन क्राफ्टिंग शिकता येतं, तुम्हाला सतत तुमची
समजून घेण्याची, जाणून घेण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवता येते. कारण ही पोरं ज्या प्रकारे त्यांना इनिबिशनच नाही काम करताना, ते घाबरतच नाहीत. अर्थात आता स्मार्टफोन झालेत, प्रत्येकजण आता क्रिएटर आहे, त्यामुळे स्टेज फिअर किंवा कॅमेरा फ्राईट हा कॉन्सेप्ट आता गेला जनरली पण सगळ्यांचा. पण ज्या प्रकारचं काम हे लोक करतात, ज्या प्रकारची मेहनत त्यांच्या कॉमेडीवर करतात, त्यांचं टायमिंग, त्यातल्या गमती जमती, हे सगळं काय ही कला अशी नाही की तुला मी पुस्तकातनं शिकवून तू शिकू शकशील. ही फील्ड वर्कची कला आहे. तर त्यांना बघून जसं ते माझ्याकडनं शिकले तसं मी त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकलो. आणि माझ्याकडनं शिकले वगैरे तर मला असं वाटतं की आम्हाला ज्यांनी शिकवलं, म्हणजे अशोक मामा असतील, सचिन सर असतील किंवा माझे हिंदीतले अनेक लोक असतील, तर आम्हाला काय शिकवलं? आम्हाला डिसिप्लिन शिकवलं, आम्हाला वेळ पाळणं शिकवलं, आम्हाला शब्द पाळणं शिकवलं, आम्हाला कॅमेराशी दोस्ती करणं शिकवलं. सो ते आता मला असं वाटतं की तो क्राफ्ट राहिलेला नसून तो आता लाईफस्टाईलचा भाग झाला आहे, तो असण्यातला भाग आहे. सो ते या पोरांकडे कमी वाटलं मला. वाटलं कारण पिढी म्हणूनच तो जो एक फोकस पाहिजे किंवा जो एक तर तो, पण त्यांच्याकडचं पोटेन्शियल जर तू बघितलंस तर इतकं कमालीचं काम करतात सगळे. आणि मला नेहमी असं वाटतं की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ही गंमत आहे की तो जो रिस्पेक्ट आहे किंवा तो जो आदर आहे तो आपण कधीच वी नेवर क्रॉस आर लाईन. म्हणजे कोणी किती काही म्हटलं तरी आज अशोक मामांना आपण अशोक मामाच म्हणतो. ते घरच आहे माझं. म्हणजे अशोक मामांना पद्मश्री मिळतो तेव्हा प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की मला पद्मश्री मिळाला आहे. दॅट इज हाऊ यू हॅव रिलेशनशिप्स विथ दीज पीपल. करेक्ट. आणि तो आपला बाज आहे, तो मराठी असण्याचा आपल्या अस्तित्वाचा बाज आहे. सो ही मुलं जेव्हा दादा म्हणतात किंवा ते म्हणतात की तुझ्याकडनं काहीतरी शिकावं असं वाटतं किंवा शिकलो, तेव्हा जबाबदारी वाढते, तेव्हा प्रयत्न वाढतो की आपण चुकीचं करता कामा नये. जेणेकरून जर 4 लोक म्हणतात की मला ह्याच्याकडनं काहीतरी शिकावं असं वाटतं, तर मग आपल्याकडनं काहीतरी चांगलं गेलं पाहिजे. लवर बॉय टू ह्युमर आणि त्याच्यातलाही एक महत्त्वाचा आयकॉनिक फिगर म्हणून आता तू तशा अर्थाने इमर्ज होतोयस, वेगळ्या अर्थाने. जिलबीमध्ये तू स्वतःला एका वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत न दिसलेला स्वप्नील दिसला. ह्या सगळ्या आत्ताचे 2025 तशा अर्थानं ट्रान्सफॉर्मेशनवालं म्हणून तू बघतोयस की कशा अर्थानं या सगळ्या ह्याच्यात ओव्हरऑल ही संक्रमणावस्था तुझ्यासाठी म्हणून चॅलेंजिंग आहे? मला असं वाटतं की एव्हरी नेक्स्ट फिल्म इज अ ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे जेव्हा मी मायथॉलॉजिकल शो करत होतो तेव्हा लोक म्हणले की मायथॉलॉजिकल ॲक्टर्स सोशल शोजमध्ये वर्क होत नाहीत. मला असं वाटतं की जर आपण नीट बघितलं तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात फार कमी मायथॉलॉजिकल ॲक्टर्स आहेत ज्यांना सोशली रेलिव्हन्स मिळाला आणि ते हिट झाले कमर्शियली. अदरवाईज तुम्ही त्या भूमिकेत अडकून जाण्याची भीती असते, ती मलाही होती, पण तसं झालं नाही. मग मी हिंदी टेलिव्हिजनवर खूप शोज केले, मेन लीड म्हणून केले वगैरे वगैरे. मग लोक म्हणली की अरे हा डेली सोपवाला ॲक्टर आहे. मग मी कॉमेडी केलं, मग कॉमेडी सर्कस केलं, मग त्याचे 4-5 सीझन जिंकलो. VIP आणि तुझी जोडी त्यावेळेला. सो मला असं वाटतं की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. आणि मी या मताचं आहे की बोलण्याचं काम लोकांना करू द्यावं, आपण काम करत राहावं. कोणी चांगलं बोलेल, कोणी वाईट बोलेल. मला असं वाटतं की यू कॅन लव्ह मी, यू कॅन हेट मी, यू कॅनॉट इग्नोर मी. या सगळ्यामध्ये प्रसाद खांडेकर आणि तुझं इक्वेशन याबद्दल तू सांगास? प्रसाद दादा म्हणतो मला आणि तो खूप मानतो मला. मला त्याचं फार आनंद आहे, फार कौतुक आहे त्याचं, ज्या पद्धतीने तो आत्ता स्प्रेड आउट होतो आहे इन द गुड सेन्स ऑफ द टर्म. तो लिखाणही करतो आहे, तो डिरेक्शनही करतो आहे, तो आता ह्याच्यात सहनिर्माता पण आहे. ज्या प्रकारे तो फोकस्ड आहे, त्याचं ज्या प्रकारे प्रेम आहे त्याच्या क्राफ्टवर, ते फार कौतुकास्पद आहे, फार ऊर्जा देणार आहे. आणि तो टीम प्लेयर आहे, अत्यंत शांत, अत्यंत विनम्र, अत्यंत सर्वसमावेशक दिग्दर्शक आहे, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी जेव्हा तुम्ही लीड करता एखादी टीम तेव्हा. आणि तू प्रसादला कधीच चिडलेला बघणार नाहीस. आणि त्याला असं वाटतं की मी महत्त्वाचं आहे किंवा ते माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. कारण मी जे काही त्याला 4 इनपुट्स दिले ते त्याला पटले, ते त्यांनी ऐकले. आणि मला आवडतं टीम बिल्ड करायला. मी अनेक प्रोजेक्ट्समध्ये ते केलं आहे, तूही ते पाहिलेस. सो प्रसादबरोबर मी उभा होतो, मी ह्याच्या पुढेही प्रसादबरोबर उभा राहीन. आय थिंक हॅज अ व्हेरी ब्राईट फ्युचर. या ह्याच्यामध्ये विनोदामधलं वेगवेगळे जॉनराज आहेत, तर त्याच्यातही म्हणजे प्रासंगिक आणि स्लॅपस्टिक किंवा वेगळ्या पद्धतीचा ह्युमर वेगळ्या अर्थानं कायम फुलत आला आहे. मराठीला एका वेगळ्या पद्धतीची सवय कायम होती 90च्या दशकात. अशोक मामा, लक्ष्मामा ह्यांनी ती एक वेगळ्या अर्थाने. आत्ता त्या अर्थाने एक वेगळं पर्व सुरू होतं असं म्हणता येईल, चिकी चिकी बुबुम बम. नाही रे, मला असं वाटतं की हा खूप मोठा शब्द वापरतो आहे आपण. पर्व वगैरे हे लोकांना ठरवते.
एक चांगला मनोरंजन करणारा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तो आता वेगळं परवा आणतो का आणत नाही तो ते काळाला ठरवते. मला असं वाटतं की द रिझल्ट इज ऑलवेज अ बाय प्रोडक्ट. तुमच्या हातात काय, तुमच्या हातात त्यातली इमानदारी राखून सातत्याने चांगलं काम करत राहणं आहे आणि ते करण्याचा या संपूर्ण टीमनी डेफिनेटली प्रयत्न केला आहे. ह्याचा जसं नवरा माझा नवसाचा मधली कॉमेडी वेगळी होती, वाळवीतली कॉमेडी वेगळी आहे, चिकी चिकी बुबुम बुमची कॉमेडी वेगळी आहे. तो वेगळेपणा किंवा तो फरक तुला निश्चित या 3 कलाकृतींमध्ये दिसेल. ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला एक सामायिक सूत्र काढायला गेलं तर स्वप्नील जोशी असतं. स्वप्नील जोशीसाठी म्हणून आत्ता नेमकी पुढची आव्हानं काय आहेत किंवा ह्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टींकडे ॲज अ प्रोड्युसर म्हणून किंवा बाकीच्या गोष्टी करत असताना नेमका तुझ्या मनात काय खळबळ चाललेली असते आणि आत्ताच्या घडीला ज्या टप्प्यावर आपली मराठी इंडस्ट्री उभी आहे नेमकं काय केलं? कारण तू निर्माताही आहेस, एका अर्थी ॲक्टरही आहेस, तू डिस्ट्रीब्युशनपासून सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःहून रस घेणारा असा कलावंत आहेस. त्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना नेमकं काय वाटतं? मला असं वाटतं की आत्ता मराठी चित्रपट खूप इंटरेस्टिंग आणि ट्रान्झिशनल फेजमधनं जातो आहे. मी होपलेसली ऑप्टिमिस्टिक माणूस आहे. आय एम अ होपलेसली ऑप्टिमिस्टिक. मला वाईटातनं चांगलं दिसतं नेहमी, मला सगळ्यातनंच चांगलं दिसतं. सो मला असं वाटतं की आत्ता आपण खूप टफ फेजमधनं जातो आहे. पण जेव्हा तुम्ही बोगद्यात शिरता आणि सगळीकडे अंधार असतो तेव्हा एक डेफिनेटली असतं की बोगदा संपल्यावर लख्ख उजेड असतो. प्रश्न बोगदा संपण्याचा आहे आणि बोगदा संपण्यासाठी काय करायला पाहिजे तर मला वाटतं चालत राहायला पाहिजे. कारण ते तिथल्या तिथे उभे राहिलो तर बोगदा कधीच संपणार नाही. सो आत्ता आपण त्या ट्रान्झिशन फेजमधनं जातो आहे. आपण नाही, एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणजे हिंदी घ्या, पंजाबी घ्या, भोजपुरी घ्या, साऊथही आपल्याला खूप वाटतं की त्यांचे सिनेमे चालतात. असं नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर तिथेही 300 सिनेमे येतात आणि 5 चालतात. सो दे आर डेफिनेटली बेटर दॅन अस, डेफिनेटली इन टर्म्स ऑफ ROI अँड एव्हरीथिंग. पण तिथेही फ्लॉप फिल्म असं नाही की त्यांचे 10 आले आणि 10 असं नाही आहे. तर मला असं वाटतं की आपण आपल्या चित्रपटांना सेलिब्रेट कमी करतो. मराठी प्रेक्षक म्हणून आपण नाटक सेलिब्रेट करतो, आपण सिनेमा सेलिब्रेट नाही करत. आपण सिनेमा सेलिब्रेट करायला शिकलं पाहिजे. तो चांगला वाईट हिट फ्लॉप हे गणित काही क्षणांसाठी बाजूला ठेवून आपण चित्रपट सेलिब्रेट करायला शिकलं पाहिजे. निश्चित. आता तू प्रयागराजला जाऊन आलास, कशा अर्थानं तो एक्सपिरियन्स होता? यार मी सांगू नाही शकत तुला, म्हणजे कदाचित माझी तेवढी प्रतिभा नाही शब्दात मांडण्या इतकी, पण अद्भुत, अनाकलनीय, दैवी आणि अविस्मरणीय अनुभव. म्हणजे मी खरंच शब्दात सांगू शकत नाही. मी अत्यंत नम्रपणे सांगतो की मी मगाशीच कोणाला तरी सांगत होतो की आपला सनातन हिंदू धर्म, त्याची ताकद, त्याचा महिमा आपण ऐकला आहे, पाहिला आहे. आपण म्हणजे मी तर रामायणात काम केलं आहे, मी श्रीकृष्णांच्या मालिकेत काम केलं आहे, भगवान श्रीकृष्णांची भूमिका साकारण्याचा मला योग, त्यामुळे त्या मनाने मी खूप ऐकलं आहे, वाचलं आहे, पाहिलं आहे, बोललो आहे. पण तिथे जेव्हा तुम्ही तो महासागर बघता, दिवसाला 1-1, 2-2 कोटी लोक येतात. ऑलरेडी 40 कोटी प्लस लोक येऊन गेलेत तिकडे. त्यांचं म्हणणं आहे की महाकुंभ संपेपर्यंत 55 ते 60 कोटी लोक तिथे येऊन जातील. म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या 30% प्लस लोक तिथे येऊन गेलेत. जास्तच पण कमी नाही. कारण मी काही कोटी लोक बाहेरगावीची धरली तर म्हणून मी म्हणतोय. दुसरं काही तुला काही दिसतच नाही रे तिकडे. सगळीकडे मंत्रोच्चार ऐकू येतात, होम हवन सुरू आहे, लंगर लागले, लोकांना जेवण दिलं जातं आहे आणि लोकांना भोग दिला जातो आहे आणि सगळीकडे हर हर महादेव, गंगा मैया की जय असे नारे आहेत. व्हॉट अ फिलिंग. म्हणजे आपल्याला रोज अभिमान वाटतो की आपण या देशाचे नागरिक आहोत. पण दैवी दृश्य त्याची कधीतरी अनुभूती होते ना, तर मला असं वाटतं की ती अनुभूती मला तिकडे गेल्यावर पुन्हा एकदा झाली. मला 3-4 वेळा ही झाली. पण तिथे गेल्यावर तुम्हाला हे दैवी आहे, हे इट इज द बिगेस्ट सेलिब्रेशन ऑफ, म्हणजे मानवता, संस्कृती, सभ्यता, आपला धर्म, आपण काय आहोत, आपला DNA काय, आपण कोण आहोत, त्याचा उगम काय, आपण इथे का आलो आहे, वाय आर वी हिअर ऑन दिस अर्थ, त्या सगळ्याला कुठेतरी एक अर्थ लाभतो असं मला वाटतं तिकडे गेलं. इतका आपल्यापणाने बोललास, लेट्सचं बरोबर. मनपूर्वक आभार स्वप्नील. थँक्यू सो मच अँड विश यू लव लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू.